काय भैया किती वेळ मला भूक लागली अरे मगापासून हो, वाट हो, बघतोय मी मला तुझी. ती बोलायला देशील का नाही? आई कुठे आहे मला सांग आधी. आई आणि आम्ही तुझीच वाट बघतोय. आई ए आई लवकर ये ग. भैया आलाय आम्हाला दोघांना जेवायला वाढ लवकर. आई अण्णा कुठे आहेत? त्यांना बोलव. ते मीटिंगला गेलेत, रात्र उशिरा येणार आहे. ओके, हे घे पेढे आणि मला आशीर्वाद दे. आयुष्यमान भाऊ, पेढे कशाबद्दल? अगं माझं प्रमोशन झालंय. अहं. मी प्रोजेक्ट इंजिनियरचा प्रोजेक्ट मॅनेजर झालोय. वाव, भैया, थँक्यू. आई अजून एक गुड न्यूज आहे, अहं. स्पेशली या येड्या यश साठी. माझ्यासाठी येस, ठीक आहे. ही सुद्धा काय तारीख आहे? उद्या 28 का? काय असतं 28 ला? 28 जानेवारी. अरे वेडे, तुझा वाढदिवस नाही का? अरे विसरलो. आई, मी याला वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं, मी तुझ्यासाठी बाईक घेऊन येईन. अहं. या थँक्यू भैया, यू आर सिम्पली ग्रेट, यू आर सिम्पली ग्रेट. या आई, भैया सारखा चांगला भाऊ दुनियेत कुणाला मिळाला असेल नाही ना? हा? आज माझी किती दिवसांची इच्छा पूर्ण झाली माहिती हम्म. भैया. थँक्यू व्हेरी मच भैया. वेलकम. हे बघ, तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. अरे काहीतरी काय वेड्यासारखं उपकार भावाशी बोलतोयस तू? मोठा भाऊ आहे मी तुझा. यश, एक लक्षात ठेव, मोठ्या भावाचा जन्म हा धाकट्या भावाचे हट्ट पुरवण्यासाठी असतो, हो का नाही? हो हो. येस. यश, आपल्या भैयाला कधीच विसरू नकोस बरं का? हो आई, कधीच विसरणार नाही. बरं भैया, मला एक सांग, हा गाडीचा प्रश्न सुटला, पुढे पेट्रोलचं काय? ते पण मीच भरायचं. ए अण्णांकडे माग चल. ए भैया, ही चावी घे, त्यापेक्षा मला अरे गाडी नाही रे, गंमत केली. असं करेन का मी? बरं ऐक, इकडे ये, इकडे ये. आता तिसरी आणि फायनल फॅमिलीसाठी बंपर गुड न्यूज. आता आणखी कसली आनंदाची बातमी? ए भैया, तू टेन्स वाढू नको हा. लवकर सांग बघू. सांगू? आई, तुला म्हणजे शीतल माहिती असेल ना? शीतल माझी मैत्रीण, माझ्या कॉलेजातली. अहं. शीतल आणि मी म्हणजे आमच्या मालकाची मुलगी. तिचे वडीलच आमचे मालक आहेत आणि जिच्यामुळे मला नोकरी मिळाली. ते कळलं रे, पुढे सांग ना. शीतल आणि मी अहं. म्हणजे माझ्याशी शीतल, अहं. शीतल माझ्याशी. अरे सांग बाबा लवकर. काय? शीतल माझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि तिच्या वडिलांची परवानगी आहे. भैया, again congrats. Thank you, dear. Yeah, yes. परमेश्वरा, एका पाठोपाठ एक घडणाऱ्या शुभ घटना सहन करण्याचे सामर्थ्य दे मला. अजू बेटा, तू खरोखरच भाग्यवान आहेस. अगं, ही भाग्यवान आहे तर काय, अगोदर प्रमोशन नंतर श्रीमंत बायको. आई, भैयाला तर बंपर लॉटरीच लागलेली दिसते. आई, मला कधी लागेल का अशी बंपर लॉटरी? हम्म. स्वामींच्या मनात असेल ना तर सर्व काही मिळेल. मी देवाजवळ पेढे ठेवून येते. ये ये. वा भैया. उभा राहा, उभा राहा, उभा राहा इकडे. काय बोललास माझ्या बायकोबद्दल? काही नाही, श्रीमंत बायको म्हटलं. श्रीमंत बायको? हं. तुला हवी आहे श्रीमंत बायको? हो भैया. मग एक काम करतो मी, शीतलच्या बहिणीशी म्हणजे आरतीशी बोलून घेतो. आरती? कोण आरती? आरती नाही माहित तुला? नाही. आरती शंतनू देसाई ए, म्हणजे भैया 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 हळू बोल ना, आईला माहित नाही. माहिती नाहीये? मग सांगू ना आई. अरे भैया प्लीज 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 भैया प्लीज. अरे म्हणजे मला ती आवडते, हं. म्हणजे तिला पण मी आवडतो. एक हं. काम कर ना, इथे आई हा. ऐकेल, आईला माहित नाही ना अजून. हा. चल आपण टेरेसवर जाऊ, तुला सगळी माझी लव्ह स्टोरी सांगतो. चल ना. पण माझं ऐकशील सगळं? अरे ऐकेन रे बाबा, तू चल ना. शीतल बेटा, आज मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचंय. कशाबद्दल डॅड? बेटा, तुझं लग्न ठरलं, अगदी तुझ्या मनासारखं झालं. हम्म. चला, माझ्या मुलीची इच्छा पूर्ण झाली. आता माझी एक इच्छा पूर्ण करशील? डॅड, तुमच्यासाठी मी वाटेल ते करेन. तुम्ही बोला. एनी डाऊट? नो 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 डाऊट, नो डाऊट एट ऑल. तुला माहिती आहे की या शंतनून आजपर्यंत बिझनेस मध्ये कधीही अपयश पाहिलेलं नाही. पैशाच्या जोरावर का होईना, पण फक्त आणि केवळ जिंकतच आलोय मी. पण एक गोष्ट सारखी माझ्या मनाला पोचते की या अजिंक्यच्या वडिलांनी, वसंतराव पवारांनी मी दिलेली ऑफर नाकारून माझा सपशेल पराभव केला. आणि ही गोष्ट मी या जन्मात तरी विसरू शकत नाही. डॅडा, तुमची हार ती माझी हार आहे. तुमची हार मी सहन करू शकणार नाही. तुम्ही सांगा, मी काय करू? मला वचन दे की माझ्या झालेल्या अपमानाचा बदला तू घेशील म्हणून. तो कसा काय डॅडा?
या वसंतराव पवारांशी भांडण उकरून काढून. भांडण ते मला जमेल. का जमणार नाही? का जमणार नाही? शीतल बेटा, त्या उद्दाम माणसाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या मुद्दाम केल्या की भांडण झालंच म्हणून समज. तसंही करून तुझ्या नवऱ्याला, अजिंक्यला त्या घरातून बाहेर काढ. एकदा का त्या वसंतराव पवारांपासून अजिंक्यचा आधार तुटला की मग तो साफ कोलमडेल आणि संपेल. त्या घराचा संपूर्ण ऱ्हास झालेला पाहायचाय मला. त्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. डॅडा, मी तुम्हाला वचन देते, ज्यानं तुमचा अपमान केला त्यानं तुमची माफी मागायला लावेलच. अहो ऐकलत का? काय घ्या पेढे घ्या आणि तोंड गोड करा. पेढे? कशाबद्दल पेढे? अहो आपल्या आजूला प्रमोशन मिळालंय, तो प्रोजेक्ट मॅनेजर झालाय. अरे वा, छान. आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आणखी आनंदाची बातमी? कुठली? अहो आजूच्या लग्नाची. अरे वा, म्हणजे अजूनही लग्न जमलं वाटतं स्वतःच. अरे पण मुलगी कोण आहे, मुलीचे आई वडील काय करतात, काय सांगशील की नाही? सांगते सांगते सांगते, सर्व काही सविस्तर हा. सांगते. अहो त्याचे मालक शंतनुराव देसाई यांना आपला आजू जावई म्हणून पसंत आहे. आता आपला होकार कळला की लग्न पक्क होईल. माझी या लग्नाला संमती नाही. माझा ठाम विरोध आहे. अहो पण का? मुलीचे वडील पैशासाठी वाटेल ते करणाऱ्या माणसाच्या सान्निध्यात तुझा मुलगा बिघडेल. चालेल तुला? अरे माणूस की विसरेल तो, तुला मला विसरेल. चालेल? चालेल मला. या लग्नामुळे त्याचं भविष्य काळ उज्ज्वल होत असेल, तो आयुष्यात सुखी होणार असेल तर त्या बदल्यात कोणत्याही प्रकारचे दुःख पचवण्याची तयारी आहे माझी. हे बघ वासंती, माझे वडील मला सांगायचे, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी पण करावी गरिबा घरची. ही गर्भश्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्या घरात रमेल? तिच्या नादानं जर राजू वेगळा राहायला लागला तर चालेल तुला? त्याच्या सुखासाठी आपण तेही स्वीकारू. तुझी एवढीच इच्छा असेल तर माझी या लग्नाला संमती आहे. पण माझी एक अट आहे, लग्न अतिशय साध्या पद्धतीनं, वैदिक पद्धतीनं व्हायला हवं. चालेल चाल. आई, अरे ये आई तुमच्यासाठी खास बँगलोरहून साडी आणली आणि साहेबांसाठी सुटाचं कापड आणि सोबत मिठाई सुद्धा आणली आहे बरं का. अरे कशाबद्दल? अहो मी मुंबईचा प्रमुख म्हणजे मुंबईचा मॅनेजर झाल्याबद्दल. अरे बाबा, आई मला आशीर्वाद द्या. आयुष्यमान भाव. साहेब आशीर्वाद द्या. यशस्वी हो. तुझी एवढी प्रगती झालेली ऐकून आणि तुला एवढा मोठा झालेला पाहून आनंद झाला. ही प्रगती केवळ तुमच्यामुळे झाली साहेब. अरे पुन्हा साहेब म्हणालास? माझ्यासाठी तुम्ही साहेबच आहात. ही केवळ तुमचीच कृपा, तुमचाच आशीर्वाद. अहो माझी आर्थिक कुवत नसताना सुद्धा केवळ माझ्या शिक्षणाची आवड लक्षात घेऊन तुम्ही माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च केला. आई वडिलांचं प्रेम दिलं, एका निराधाराला आधार दिलात. पिऊन पासून ते मॅनेजर पर्यंत प्रवास केवळ तुमच्यामुळेच झाला. एक वडील आपल्या मुलासाठी आणखी किती करणार. आज मी तुमच्यासाठी खास सुट्टी काढलेली आहे. ए सुट्या फुकट घालू नको का? अरे अजूचं लग्न ठरलंय हो. शीतल इंडस्ट्रीजच्या मालकाच्या मुलीबरोबर. हे बघा, म्हणजे आम्ही सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून सांभाळ करू तिचा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. नमस्कार. काही चुकलं असेल आमचं तर क्षमा करा. बेटा नाही बेटा. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू. अजिंक्यराव, तुम्हालाही शुभेच्छा. येतो मी. बेबी आरती, नीट राहा.
बाय बाय बेटा, बाय. डॅडी. माझ्यासाठी. नाही. माझ्यासाठी प्लीज. नाही बेटा. डॅडी काय झालं? शीतलची आठवण येते. त्या घरात कसं होणार माझ्या पोरीचं याचीच काळजी वाटते. आपल्यापासून दूर कधी राहिली नाही ना, म्हणून असं वाटतंय तुम्हाला. मला एक कळत नाही आरती, लग्नानंतर पोरींनी सासरीच जायला हवं का? म्हणजे माहेरी राहिलं तर नाही चालत? तू नाही जायचं लग्नानंतर सासरी? तुझ्या नवऱ्याला इथेच आपल्या घरातच ठेवू आपण, घर जावई म्हणून. अहो असं काय करताय? मी राहायला तयार आहे ना 100%, पण तो राहायला पाहिजे ना. माझ्या पश्चात माझ्या इतक्या मोठ्या इस्टेटीचा सांभाळ कोण करणार? आरती बेटा, मी तुझ्यासाठी अशाच मुलाची निवड करीन जो इथं घर जावई म्हणून राहील. हे काय? चहा कुठे आहे माझा? किती वाजले? 8:30. तुम्हाला सांगितलं होतं ना 8 वाजता चहा लागतो म्हणून. मग चहा कुठे आहे? अगं सकाळची देवपूजा, नाश्त्याची तयारी करायला उशीर लागतो म्हणून उशीर झाला. उद्या आणणार सुनबाई वेळेवर चहा. अगं स्त्रीनं असं उशिरापर्यंत झोपू नये. मला काय सकाळी उठून नोकरीला जायचंय हा? नाही. आणि मला लवकर उठायची सवय नाहीये. मी कधी झोपायचं आणि कधी उठायचं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही मला शिकवू नका. मला कुणी शिकवलेलं आवडत नाही, कळलं तुम्हाला? मी बात घ्यायला जाते. जरा माझा बेड लावून घ्या. हो हो. हा बाई, बेड लावून द्यायला तू कोणाची नोकर नाहीयेस. ए मी माझं काम स्वतः करत नाही. माझ्या घरी नोकराणी आहे लक्ष्मी नावाची, ती करते, कळलं? इथे ही तुझी सासू आहे, समजलं ना? ही नोकरानी नाहीये तुझी. अरे यश, हे आपल्याच घरचं काम आहे. आई, इथे ज्याचं काम त्यानेच करायचंय. ही या घरची शिस्त आहे. इथे असंच राहावं लागेल. ए कोणाशी बोलतोस तू? कोणाशी बोलतोय? माझ्याशी बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा, कळलं? गाठ माझ्याशी आहे. अगं आई, तुला ती वाटेल तशी बोलली म्हणून बोललो मी. अरे यश, तुझी वहिनी मोठ्या घरची आहे. अरे आपण जर तिला दुखावलं तर अजूला काय वाटेल? आता त्यासाठी तरी आपल्याला हे सगळं सहन करायलाच हवं. आई तू पण ना खरंच. ए आरती, तू खूप नशिबान आहेस हा, की यश सारखा मुलगा तुझ्या नशिबात आला. आणि हो, आयुष्यभर साथीदार म्हणून राहणार आहे. आता तुम्ही लवकरात लवकर लग्न करा, म्हणजे आम्हाला सगळ्यांना जंगी पार्टी मिळेल. आणि तुमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल. काय ग्रेट सक्सेस ऑफ लव्ह स्टोरी. आता आयुष्यात आम्हाला एकमेकांपासून कुणीच दूर लोटू शकणार नाही. दॅट्स द स्पिरिट. हे बघ मॉन्टी, परीक्षा संपली, आपलं कॉलेज संपलं.
तुझ्या माझ्यातली दुश्मनी संपली. आरती माझ्या नशिबात होती, ती मला मिळाली. मित्र, आयुष्यात हार जीत ही होतच राहते, त्याचा जास्त विचार करायचा नाही. तू माझ्यावर अटॅक केलास, मी काही केलं? काहीच नाही केलं. हे बघ, आतापर्यंत आपण खूप दुश्मनी केली, पण काही साध्य झालंय आपल्याला? काहीच नाही. कारण मैत्रीनं आपण बरंच काही साध्य करू शकतो, दुश्मनीनं काहीच नाही. प्रेमाने वागलो तर जग सुद्धा जिंकू शकतो आपण. आता काय करायचंय, दोस्ती की दुश्मनी, हे तू ठरव. मिळव हात. या थँक्यू. थांब शीतल, रात्री इतक्या उशिरापर्यंत कुठे गेली होतीस? माझ्या मैत्रिणीकडे पार्टीला. पार्ट्या रात्रीच असतात, यु नो. स्त्रीला मर्यादा असतात. असं रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणं बरं नव्हे. शिवाय अजूनही तुझ्या बरोबर नव्हता तेव्हा आम्हाला काळजी वाटणारच ना. चांगल्या घरच्या मुली अशा अपराधेपर्यंत बाहेर थांबत नाहीत. त्यातून तुझं लग्न झालंय, यापुढे एकटं कधी इतक्या उशिरापर्यंत बाहेर थांबायचं नाही. माझी मी स्वतंत्र आहे. मला कुणी दुसऱ्याने हुकूम दिलेला आवडत नाही. उलट मीच दुसऱ्यांना ऑर्डर करत असते. हे तुझ्या घरी, या घरी नाही. ठीक आहे. असं काहीतरी घडणार याची मला कल्पना होती. जसं घर तसे संस्कार. जाऊ द्या हो, आपण अजिंक्यला सांगू तिला समजवायला. सगळ्या स्त्रिया काही तुझ्यासारख्या सहनशील नसतात. हाताची पाची बोटं सारखी नसतात. समजलं कोण तुमचे वडील माझ्या मुलीला? करोडपतीची मुलगी आहे ती. आणि मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की माझ्या या अफाट प्रॉपर्टीच्या मालकीण माझ्या मुली आहेत. ही सगळी प्रॉपर्टी प्रामाणिकपणे सांभाळणारा, ती डेव्हलप करणारा आणि विशेषतः माझ्या मुलीला सुखात ठेवणारा मुलगा मला जावई म्हणून हवा होता. अँड अनफॉर्च्युनेटली मला तो तुमच्यात दिसला. तरी मी एक शब्द बोलू नका, मला काही ऐकायचं नाहीये. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी माझी आवड माझ्या मुलीला सांगितली आणि तिने सुद्धा एका शब्दानं न विचारता लगेच होकार दिला. कशाला? टेल मी, कशाला? त्या घरामध्ये जर पदोपदी तिचा अपमान होणार असेल तर ती इथे माझ्याजवळ राहील. तुम्ही राहा त्या घरात, आपल्या आई वडिलांना सांभाळ. हे काही करू शकत नाही डॅडा. त्याच्या भावाने, यशने माझा इन्सल्ट केला, त्याबद्दल त्याने एका शब्दाने विचारलं नाही. ऐकलेत तुमच्या भावाचे प्रताप? अरे, ज्या माणसाला 5 पैसे कमवायची अक्कल नाही तो माझ्या मुलीचा पाण उतारा करतो. माझ्या काय नाही बेटा, यापुढे जर त्या घरामध्ये तुझा अपमान झाला तर तुझे वडील अजून जिवंत आहेत हे विसरू नकोस. तरी अरे या या या, चला चला लवकर फ्रेश होऊन घ्या. आम्ही जेवणासाठी थांबलोय. अरे अण्णा, आम्ही दोघं बाहेर जेवून आलो, तुम्ही घ्या ना जेवून. अरे मग तसा फोन नाही का करायचा? काय घरातले सगळे रीतिरिवाज, सगळे नियम विसरलास तू? नाही ना, खरं म्हणजे आम्ही फोन करणारच होतो, पण कशाला खोटं बोलतोय? अरे सरळ सांग ना. आजपासून आम्ही बाहेरच जेऊ. आमची खर्च करण्याची ऐपत आहे. तू मध्ये बोलू नको. का नको बोलू? का नको बोलू? मी यांची बायको आहे. बायको? सौभाग्याची एक खूण तरी दिसते का अंगावर? कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, जीन्स आणि टॉप घालून येते. नवी नवरी कोण म्हणेल तुला? मला सून सुद्धा म्हणून घ्यायची लाज वाटते. ऐकलंस ना? ऐकलंस ना तू काय म्हणाले ते? या घरात मला काडीची किंमत नाहीये. यांना मला सून म्हणून घ्यायची लाज वाटते. अशा घरात मला राहायचंच नाहीये. शीतल, आहो आहो, ही टोकाची भूमिका घेऊ नका. आईवीनं वाढलेली पोर आहे ती. आपल्या आजीसाठी तरी समजून घ्या. समजून घ्या म्हणे. काय समजून घेऊ? काय समजून घेऊ सांग ना. एवढं बोलली ती?
हा बोलला का काही? एक शब्द सुद्धा निघाला नाही तोंडातून. चल चल अजू. थांब पोरी. अरे तू घर सोडून गेलास तर आमचं काय होईल? अरे यशचं काय होईल? सुनबाई, सुनबाई, हवं तर मी तुझी माफी मागते. माफी तुम्ही नाही, अण्णांनी मागितली तरच थांबेन. काय काय? भैया, वहिनी अण्णांना माफी मागायला सांगते आणि तू काहीच बोलत नाही, फक्त मान खाली घालून उभा आहेस तू. यश तू मध्ये बोलू नको. का बोलू नको? का बोलू नको? अरे जन्मदात्या आई वडिलांचा तुम्ही अपमान करताय आणि मी काय बोलू नको? आणि काय रे, तुला घर सोडून जायचंय ना या बायकोच्या सांगण्यावरून? अरे जा ना, मी जिवंत आहे अजून. तुला काय वाटलं तू गेल्यामुळे हे रस्त्यावर येतील का? काही गरज नाहीये, मी सांभाळ करीन त्यांचा. जा तू. अजून काय ऐकून घ्यायचंय? हा चला. हा खरंच चला, पुन्हा तुमचं कधी तोंड दाखवू नका नाही का? जाऊ दे आई. मला तिथे जे टॉवर बांधायचं आहे तेव्हा त्याचं डिझाईन पाठवून द्या. थँक्यू प्रधान साहेब. गुड नाईट. दादा, अरे काय झालं बेटा? सॉरी दादा, काही गोष्टीचा इतका अतिरेक झाला की मला घर सोडून यावं लागलं, परत कधी न जाण्यासाठी. आय एम सॉरी. जावई बापू, माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नाती कुरवाळ्यात बसून किंवा भावना विगोषून चालत नाही. आपल्याला हवं ते ध्येय गाठण्यासाठी त्याला वास्तवतेची जोड असायला लागते. सो बी प्रॅक्टिकल. आलेल्या प्रसंगाला अगदी यशस्वीपणे जो तोंड देतो तो खरा बिझनेसमॅन. आणि हो, मुख्य म्हणजे आता तुम्ही आमचे मॅनेजर राहिला नाही तर शीतल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पार्टनर होणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या मुलीने जो निर्णय घेतला तो योग्यच असेल तुमच्या हितासाठी. तुम्हाला काय वाटतं? शी इज राईट डॅड. ओके ओके, मग मी प्रधानला फोन करतो, तुमच्यासाठी नवीन बंगल्याचं बुकिंग करायला सांगतो. नको दादा, आम्ही इथेच राहू तुमच्या सहवासात. आता तुम्हाला आमचा कंटाळा आला असेल तर करा तुमच्या मनासारखं. अरे नाही बेटा, असं नाही, पण जावई बापूंना काय वाटेल नाही का? ते माझ्या शब्द पलीकडे नाही, हं? हो की नाही? थँक्यू. ओके देन, तुम्ही रेस्ट घ्या. टेक रेस्ट. थँक्यू. आता पवार साहेब, माझ्या अपमानाचा पहिला बदला तर मी घेतला. तुमचा हातातोंडाशी आलेला मुलगा तुमच्यापासून वेगळा करून आता कळेल तुम्हाला पैशाची खरी किंमत. ब्रावो ब्रावो ब्रावो. थँक्यू. अरे पीसीबी मध्ये तुला 94% मार्क मिळाले. माझा तर विश्वासच बसत नाही. नाही म्हणजे मला खूप आनंद झाला आहे नक्की. आता तू एंट्रन्स एक्झामला नक्की पास होशील. थँक्यू अण्णा. मी काय म्हणत होते, आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपला आजू असता तर. चुप. पुन्हा त्याचं या घरात नाव घ्यायचं नाही. तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला कठोर होता येतं, पण मी आई आहे, एक स्त्री आहे. तेच तर तुझं बाय. तुम्हा स्त्रियांना रडता तरी येतं, त्या अश्रुपुसाला पदर तरी असतो, त्याचा आधार असतो, आम्हाला तोही नसतो. पण मला आज खूप आनंद झाला. अरे ज्याला मी एक बेशिस्त ऍव्हरेज स्टुडंट समजत होतो, या यश आज कमालच करून टाका. वा वा वा. आता तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार, तू डॉक्टर होणार. चला आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायला हवं. अण्णा, मला ते शक्य होणार नाही हो. अहो माझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे ते. कदाचित डॉक्टर होणं माझ्या नशिबातच नाहीये. यश, माणसं दोन प्रकारच्या विचाराची असतात. एक पॉझिटिव्ह विचार करणारी आणि निगेटिव्ह विचार करणारी. निगेटिव्ह विचार करणारी माणसं म्हणतात माझ्याच्यानं होणार नाही, मला शक्य वाटत नाही. आणि पॉझिटिव्ह विचार करणारे म्हणतात मी हे करून दाखवेन. तेव्हा विचार बदल म्हणजे नशीब आपोआप बदलेल. पण अण्णा, अहो मेडिकलच्या शिक्षणासाठी खूप खर्च होईल, तो आपण कसा अरेंज करणार?
अरे त्याची काळजी तू करू नकोस बेटा. हो ना, श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं सगळं काही ठीक होईल, पण तुझा निर्णय पक्का हवा. आई तू इकडे कशी काय? बरं झालं आली. येई बस बस. तब्येत कशी तुझी? बरी आहे. तब्येत खराब झाली पूर्वीपेक्षा. अरे तू पुष्कळ दिवसांनी पाहिलंस ना, म्हणून तुला तसं वाटतं. यश कसं आहे? मजेत. अरे त्याच्याबद्दल आनंदाची बातमी कळली तुला? काय? अरे मेडिकल एक्झाम मध्ये त्याला 94% मार्क्स मिळालेत. यशला 98% मेडिकल एंट्रन्सला. क्या बात आहे. वा, खूप मेहनत घेतली असेल ना? हो, रात्र रात्र जागून अभ्यास करायचा. आपण त्याला डॉक्टर करणार आहोत. त्यासाठी मला तुझी मदत हवी. बोल ना मग. अरे त्याच्या ऍडमिशन साठी पैसे हवे. पैसे काय देऊन ठेवले ते मागताय? अगं पण आणि डॉक्टर झाला तर आमचा का फायदा? पैसे कमवून तुम्हाला आणून देणार आहे, आम्हाला नाही. मुलाला डॉक्टर करायचंय, पैसा हवाय. मग जा ना, तुमच्या त्या तत्वनिष्ठ अण्णांना सांगा ना पुन्हा नोकरी करा म्हणून. शीतल, काय? त्यांच्याबद्दल तू एक शब्दही न बोललेलं बरं. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली, मोठ्या हुद्द्यावर असूनही कधी कुणाकडून लाच घेतली नाही. करोडो रुपयांची लालच तुझ्या वडिलांनी त्यांना दाखवली, पण त्या तत्वनिष्ठ माणसानं आपल्या तत्वासाठी ती एका क्षणात ठोकरली. आणि अशा निष्कलंक माणसाची बायको म्हणून घ्यायला मला सार्थ अभिमान वाटतो. ही तत्व काय सांभाळीत ना, म्हणून दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ आली. आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरले नाही, पण आज पसरले. परक्याकडे नाही, स्वतःच्या पोटच्या पोराकडे. पण आज कळलं, हा माझा पोर नाही, हा तर हुबेहूब त्याच्यासारखाच दिसणारा मातीचा निर्जीव पुतळा आहे. हा माझा मुलगा असूच शकत नाही. आज तू माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला, ठीक आहे, पण परमेश्वर करो ती वेळ तुझ्यावर नाही येऊ. अजू अजून नाही आला. अजू, अहो त्याला बोलवा ना. पवार साहेब, तुम्ही एक करा, अजिंक्यला लवकरात लवकर बोलवून घ्या, कुठल्याही परिस्थितीत. अहो त्याला पाहिलं तर वहिनींची तब्येत कदाचित लवकर सुधारेल. माइल्ड अटॅक जरी असला ना, तरी कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण सहन करण्यापलीकडे आहेत त्या. आणि हे बघा, मी ज्या गोळ्या दिल्यात त्या वेळेवर देत चला, ओके? आणि जसं काय असलं तर कळवा मला. येऊ मी. अजू, हॅलो हॅलो भैया, मी यश बोलतोय. हा बोल यश. भैया, आईला अटॅक येऊन गेलाय रे. कधी? आज दुपारी. अरे म्हणूनच फोन केला. सारखी तुझी आठवण काढत असते. एकदा घरी येऊन गेला असतास तर बरं झालं असतं रे. जरा बरं वाटेल आईला. हा येईन मी, पण मी एका अर्जंट मीटिंगला चाललोय. बरं ठीक आहे, हा ती संपली की मी चक्कर मारतो. पण लवकर येण्याचा प्रयत्न कर. हा मी बघतो, मी प्रयत्न करतो. बर. तुम्ही आहात ना सगळे? हो, अरे आम्ही सगळे आहोत. बाय. चल, ठेवतो. कोण? अनिल होय. मला वाटलं अजू आला. अगं आई, भैया अर्ध्या तासापूर्वीच येऊन गेला. तुला शांत झोप लागली होती ना, तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून उठवलं नाही तुला. डॉक्टरांशी फोनवर बोलला सुद्धा, तुझी चौकशी केली आणि उद्या परत येईन असंही सांगून गेला. हो ना अनिल भैया? हो हो आई. अरे मग मला उठवायचं नाहीस का? मी तुझी एवढी प्रगती झालेली ऐकून आनंद झाला. तुला सांगितलं ना, त्यांचा विषय काढू नको.
यश, अरे एकटा का बसलायस इथे? हं? हे बघ, अजिबात काळजी करायची नाही. अरे मी आहे ना. हं? आणि हो, हे घे, हे घे, औषधासाठी लागतील ना. आणि हे बघ, पैशाची अजिबात काळजी करायची नाही. लागतील तेवढे माझ्याकडे मागायचे, फोन करायचा, कळलं? अनिल भैया, याची काय गरज होती? तू आलास हेच खूप झालं. अरे वेड्या, तुमचे अनंत उपकार आहेत रे माझ्यावर. ठेव हे. अरे बघ, वडील भावाच्या नात्यानं तुला देतोय, तुला घ्यावेच लागते. असं रडायचं नाही वेड्यासारखं. मी आहे ना. हं? अरे वेड्या, नाही रडायचं. आई, कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे, पण तुला कसं कळलं? तुम्ही आजारी असताना मला कळणार नाही असं कधी होईल का? मी विसरलेच. काही फ्रुट्स आहेत तुमच्यासाठी आणि खाण्याचे पदार्थ यश आणि अण्णांसाठी आणले. काय की तुम्ही आजारी पडल्यानंतर त्यांचे खूप हाल झाले असतील ना जेवणा खाण्याचे, म्हणून मी आमच्या लक्ष्मीला आपल्या घरी घरकामासाठी पाठवते. पाठवू का? नाही, आता त्याची काही सध्या गरज नाही. आई, तुम्ही जोपर्यंत ठणठणीत बऱ्या होत नाही ना तोपर्यंत मी रोज येत जाईन. चालेल ना? चालेल, पण रोज हे फळं खाणं कसं काय जमणार आम्हाला? अण्णा, हे म्हणजे सवय नाही ना. कशाला हो पोरीला लाजवताय? तू ये रोज, म्हणजे मी लवकर बरी होईल. अण्णा, आता मी येते. आई, वेळेवर औषधं घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं. हा? आपल्या सगळ्यांसाठी. अण्णा, येते मी. किती गौड मुलगी आहे. ही असती मुलगी त्यांच्या घरात कशी काय जन्माला आली कोणास ठाऊक. अरे बस बस, मी तुला जरा मुद्दामच बोलावून घेतलंय. अनिल, त्याचं काय की रिटायर झाल्यावर मला मिळालेली सगळी रक्कम म्हणजे पीएफ वगैरे मी 10 वर्षाच्या फिक्स मध्ये गुंतवली होती. आता घर चाललंय ते केवळ पेन्शनवरच. अण्णा, मग आता काही अडचण निर्माण झाली का? नाही नाही, तशी काय अडचण नाही, चाललंय घर. आपला यश आहे ना, तो मेडिकलच्या एंट्रन्स मध्ये पास झाला आणि त्याची खूप इच्छा आहे आपण डॉक्टर व्हावं. तेव्हा तुझ्याकडून मला. अण्णा, तुम्ही बोलू नका. अहो, मदत म्हणू नका, आज्ञा करा, तुमचा तो अधिकारच आहे. हे बघा अण्णा, यशला डॉक्टर करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. बस, आणखी काही? तरी मी यांना म्हणालेच होते अनिलला विचारून तर बघा, पण 2 दिवस झाले तुला कसं विचारावं हे विचारणंच त्यांना झोप नाही. कारण उभा आयुष्यात कधीच कुणाकडे काही मागण्याचा प्रसंग त्याने येऊच दिला नाही. नेहमीच इतरांना मदत केली. आई, अण्णा, आज माझी इच्छा पूर्ण झाली, पण तुम्ही केलेल्या उपकाराची थोडीशी तरी परतफेड करण्याची संधी मला मिळाली. माझं जीवन सार्थक झालं अण्णा. बरं, यश कुठं आहे? सदा विचारात बुडालेला असतो. स्वतःला कोंडून घेतलंय त्यानं. यश, ए यश, बाहेर ये. यश, अरे राजा, असं गंभीर होऊन कसं चालेल? डॉक्टर व्हायचंय ना तुला? मग अरे नव्या जोमाना अभ्यासाला लाग. अरे मी तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू. थांब बाळ. यश, असा निराश होऊ नको. तुला डॉक्टर व्हायचं ना, अनिलचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. आपल्या व्यवसायात इतकं प्रावीण्य मिळव की एका नामवंत डॉक्टरात तुझी गणना झाली पाहिजे. कीप इट अप. जिजू, मला बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे जिजू, मला एका हा. गोष्टीसाठी तुमची मदत हवी आहे. अगं मग विचारते काय, सांग ना. जिजू, यश आणि
माझ्याबद्दल तुमच्या कानावर आलंच असेल, पण डॅडींचा या सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच विरोध आहे. पण यश आता डॉक्टर होणार आहे, स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मात्र पुढचा पेच तुम्हालाच सोडवायचा आहे. जीजू, कराल ना मदत प्लीज? करूया की, नक्की मदत करेन मी. माझा यश डॉक्टर होणार ही बातमीच माझ्यासाठी सुखावं आहे. त्यावेळी माझ्या हातून खूप चुका झाल्या. केवळ पैशाच्या हव्यासापोटी मी माझ्या आई अण्णांना, माझ्या यशला दुखावलं. एकीकडे माझी बायको, तिची संपत्ती, दुसरीकडे माझी आई. या कैचीत सापडलो होतो मी. पण त्यावेळी पैसा जिंकला आणि माझ्या संस्कारांची हार झाली. आज माझ्याकडे पैसा आहे, पण रक्ताची नाते नाही आहेत माझ्याकडे. आज फक्त त्यांच्या आठवणीत तडफडत राहण्यापलीकडे माझ्याकडे काय नाहीये. यश, ही तू सांगितलेली मेडिकलची पुस्तकं. थँक्यू भैया. नाही, थँक्यू नाही म्हणायचं. अरे बेड्या, आभार हे परक्यांचे मानायचे असतात, अरे पण आप्तांचे नाही. आणि तू जर असं माझे असे आभार मानले तर मला खरोखरच परक झाल्यासारखं वाटेल. तेव्हा आभार मानायचे नाही, कळलं? नाही नाही. आणि हो, हा तुझ्यासाठी मोबाईल. मोबाईल हो माझ्यासाठी? हो. कशाला? अरे कशाला म्हणजे काय? अरे राजा, तुझा पेशा हा डॉक्टरकीचा, हो आणि डॉक्टर म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिस. हो. समाजातील अतिमहत्वाची व्यक्ती, आणि माझ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला तात्काळ संपर्क साधता यावा म्हणून हा मोबाईल. थँक्यू वन्स हा. अगेन. यश, आई कुठे आहे रे? बोलवतोस? आईला बोलू? आई, आई ग, अगं बाहेर ये, अनिल भैया आलाय. येते. थँक्यू अनिल भैया, मोबाईल चांगला आहे. काय रे असं अचानक? नाही, यशला भेटायला आलो होतो. मी फोन करून सांगितलं होतं त्याला. होय ना रे यश? हो. आई, हे हे कशाला? थोडेसे पैसे आहेत. यशचा खर्च वाढताय ना म्हणून. आणि हो, अण्णांना अजिबात सांगायचं नाही बरं का. प्लीज घ्या. आई, अजूनही दिले असते तर घेतलेच असते ना तुम्ही. माझ्यासाठी नाही म्हणू नका प्लीज. हे घ्या, घ्या ना. बरं, तुला काय होतंय सांगशील? कालपासून सारखं मळमळल्यासारखं होत आहे. सारखी चक्कर पण येते, आणि त्यात भर म्हणून सारख्या उलट्या. अगं, ही कशाची लक्षणं आहेत माहितीये तुला? कशाची डॉक्टर? तिला काय झालंय? नाही. हं? अहो, ही गुड न्यूज आहे. लवकरच शीतल आई होणार आहे. काय? तुम्ही आजोबा. मी आजोब? यू मीन ग्रँडफादर? ओ माय गॉड. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अजिंक्य. डॉक्टर थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन जीजू. थँक्यू डिअर. कॉंग्रॅच्युलेशन. हा. डॉक्टर, कॉंग्रॅट्स. डॉक्टर तुमचा गैरसमज होतोय. ऍक्च्युली मला ना नेहमी ऍसिडिटीचा त्रास होतो. मे बी हायपर ऍसिडिटीमुळे हा त्रास होत असेल. नाही, माझं निदान तसं नाही चुकणार. तू एक काम कर, तू उद्या आमच्या हॉस्पिटलला ये. माझी मिसेस गायनॅक आहे. ती तुझ्या टेस्ट करेल आणि तुला कन्फर्म काय देईल. ओके, टेक केअर. चलो, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. थँक्स. थँक्स लॉट. वाव. शीतल, बाळा, आता तू आई होणार आहेस. एका बाळाची आई. माझी शीतल आई. आता माझ्या या घरात माझा नातू येणार, माझ्याशी खेळणारा, बागडणारा, हुंदडणारा.
ज्याचा आवाज ऐकायला माझे कान आतुर झाले होते, असा माझा नातू. माझा. थँक्यू व्हेरी मच बेटा. येस, आता मी रिटायर व्हायला मोकळा.